आज होती चतुर्थी. साहेबांना विचारलं काय करू, साहेब म्हणले कर तुझ्या पद्धतीनं काही पण. मग म्हणलं चला आज चतुर्थी पण येतं, मग खीर बनवते. मग काय केलं, पटकन खोबरं किसून घेतलं, कढईमध्ये तेल टाकलं आणि तेलामध्ये काय केलं मी, थोडासा रवा टाकून दिला आणि रवा चांगला भाजून घेतला लाल चटक. पण काय एका हाताने मोबाईल धरत होते, त्याच्यामुळे असं प्रॉपर म्हणजे व्यवस्थित व्हिडिओ येत नाही, हल्ल्यासारखं होतंय बघा. चांगला मी रवा चांगला लाल बुंद असा भाजून घेतला आहे. नंतर काय केलं, त्याच्यामध्ये ना खोबरं टाकून दिलं. कंटाळा पण एवढा आलेला होता, पण म्हणलं नको आता कंटाळा करायला, देवाची पूजा पण करायची चंद्रोदय झाल्यावर. मग म्हणून म्हणलं घेऊ पटपट करून. खोबरं टाकलं, त्याच्यात चांगलं असं लालसर भाजून घेतलं आणि त्याच्यातच काय केलं मी, शेवया टाकून दिल्या. विकतच्या शेवया होत्या, घरच्या नव्हत्या, पण त्या विकतच्या शेवया टाकून दिल्या. आपल्याकडे काय ड्रायफ्रूट्स नाही आहे. पोरगं होतं तर जवळ तर मग राहत होते, पण आता काय दोघांमध्ये आम्ही आणत पण नाही. त्याच्यात पाणी टाकून दिलं शेवयामध्ये आणि चांगलं हलवून घेतलं. त्याच्यातच साखर टाकून दिलं, मीठ टाकलं थोडंसं. त्याच्यात काय रेकॉर्डिंग झालीच नाही, पण मीठ पण टाकलेलं आहे मी जरासं. 3 बुचकुलभर मी अशी साखर टाकली. पण खीर छान झाली होती, थोडी फिकी झाली होती. त्याच्यासोबत बेसन केलं होतं तोंडी लावायला, पण बेसन खारं झालं होतं. खीर चांगली झाली होती. साहेबांना तर खीर आवडली, पण गणपती बाप्पाला आवडली का नाही काय माहिती. तुम्ही सांगा कमेंट करून, गणपती बाप्पाला आवडली असेल का नसेल माझ्या हातची सिंपल अशी खीर. बघा पूर्ण चांगलं अशी थोडी शिजून दिली, त्यात दूध टाकून घेतलं, नंतर विलायची आणि थोडी बडीशोप होती, ते दोन्ही वाटून मी त्याच्यात टाकून दिली. आणि टाकल्यानंतर थोड्या वेळ नॉर्मल एक उकळी येऊन दिली आणि गॅस बंद करून टाकला. मग त्याच्यात काय केलं, गावाकडून तूप आणलेलं होतं, गावरान तूप टाकलं आणि झाकण ठेवलं. अशा प्रकारे एक सुंदर प्रकारे अशी खीर झालेली. जास्त पातळ पण नाही, जास्त घट पण नाही. घरी जास्त घट चालत पण नाही म्हणा, पातळच पाहिजे राहते. पण मला तर पातळ नाही आवडत, घट्टच आवडते. थँक्यू.